आजचा दिवस मान का कुणास ठाऊक फारच विचिन वाटत होता. सकाळी सकाळी सार काही आटपून ती आपल्या कामावर गेली होती. कुणास का ठाऊक कामातही मन लागत नव्हते. जुने दिवस आठवायला लागले. आयुष्यातले एक एक पान तिला आठवायला लागले. आयुष्यात घडलेलं सार तिला आठवायला लागलं. कॉलेजचा पहिला दिवस आठवायला लागला. ते सुंदर दिवस, ती आपली मैत्रीण दिशा ती आठवायला लागली. दोघींचा एकमेकांवर खूप जीव होता. दोघींच्या वयात 1-2 वर्षाचा फरक होता. दोघींचेही एकीमेकींवर खूप प्रेम होते. शाळेत दोघींचीही छान मैत्री होती. दोघीही सोबत शाळेत जायच्या. कॉलेजमध्येही दोघी सोबत राहत असत. त्यामुळे इतर मैत्रिणीचा संबंधच आला नाही. 1-2 मैत्रिणी होत्या, पण तेवढ्याच छान चाललं होतं. कॉलेजमध्ये दोघींना वाचनाची खूप आवड असल्यामुळे गप्पा या विषयाची उणीव भासायची नाही. तो बोलून निघून गेला आणि त्या दोघीही त्याचे बोलणे ऐकून घराकडे निघून गेल्या. त्याच ते बोल मनातून जात नव्हतं. आणि त्याचा तो चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. त्याच ते बोलणं साध बोल पण मनाला मोहून गेलं होतं. आता दोघीही कॉलेजच्या आवारात सुमेधला दिसल्या हे पाहून तो खुश झाला. एकदाच त्याने दोघीला पाहिल आणि जॉब विषयी त्यांना समजून सांगितलं. काही विषयावर चर्चा करण्यात तो मग्न झाला होता. तो जे बोलत होता हे सर्व त्या दोघींना अगदी पटल होत. तो काय करतो काय नाही या विचारात निशा अडकली होती. आयुष्यातील काही गोष्टींचा ते विचार करू लागले. या साऱ्या प्रवासात त्या दोघीही होत्या त्या सर्व कामात व्यस्त झाली होती आणि पुढे सरकत होती. प्रत्येक गोष्टीत सहभाग घेत होती आणि कामाची तिला आवड झाली होती. जवळ जवळ काही वर्षे गेली.